भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग पहिला त्यामधील पाठ 7वा। केवळ नीती पुरेशी नाही, ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे। केवळ नीती पुरेशी नाही, ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे। वस्तू पवित्र केव्हा ठरते? ती का पवित्र ठरते? प्रत्येक प्राथमिक अथवा प्रगल्भ समाजात काही वस्तू अथवा समजूत पवित्र मानल्या जातात व काही अपवित्र मानल्या जातात। आता बा नीती आहे, नीतीचं कशी व्यापकता असते, कोणाकोणामध्ये नीती राहते हे आपल्याला आता इथं समजेल। नीतीचे काय काय अवस्था आहेत, कुठं कुठं नीती काम करते हे आपल्याला इथून आता समजणार आहे। जेव्हा वस्तू अथवा समजूत पवित्रतेच्या अवस्थेला पोचते तेव्हा तिचे उल्लंघन करता येत नाही, किंबहुना तिला स्पर्शही करता येत नाही। असे करणे निषिद्ध समजले जाते। याच्या उलट जी वस्तू अथवा समजूत अपवित्र म्हणजे पावित्र्याच्या क्षेत्राबाहेरची असते, तिचे उल्लंघन केले तरी चालते। म्हणजे अशा अपवित्र वस्तू अथवा समजुती यांच्या विरुद्ध वागताना मनात भय अथवा विवेकबुद्धीची टोचणी उद्भवत नाही। म्हणजे जे अपवित्र आहे तिथं कसंही वागलं चालते, तिथं काही पवित्र्याची आवश्यकता नसते। जे पवित्र ते मंगल होय, त्याचे उल्लंघन केले म्हणजे धर्मबाह्य वर्तन ठरते। प्रश्नाचे क्षेत्र मर्यादित करण्यासाठी असा प्रश्न विचारता येईल की नीतीला पावित्र्य का दिले गेले? एखाद्या वस्तूला पावित्र्य का दिले गेले? एखाद्या वस्तूला पावित्र्य का दिले जाते? प्रस्तुत विषयाच्या अनुरोधाने प्रश्नाचे क्षेत्र मर्यादित करण्यासाठी असा प्रश्न विचारता येईल की नीतीला पावित्र्य का दिले गेले? नीतीला पावित्र्य देण्यात 3 घटक कारणीभूत झाले असावेत। नीतीला पावित्र्य देण्यात 3 घटक कारणीभूत झाले असावेत। पहिला घटक म्हणजे श्रेष्ठांचे संरक्षण करण्याची सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यकता। पहिला घटक म्हणजे श्रेष्ठांचे संरक्षण करण्याची सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यकता। या प्रश्नांची पार्श्वभूमी जीवन कलह आणि जीवन संघर्षात योग्यतम माणसे टिकून राहिली पाहिजेत या सिद्धांतात आहे। या प्रश्नाची पार्श्वभूमी जीवन कलह आणि जीवन संघर्षात योग्यतम माणसे टिकून राहिली पाहिजेत या सिद्धांतात आहे। म्हणजे बा नीतीला पावित्र्य देण्यात 3 घटक कारणीभूत झाले असावेत। पहिला घटक म्हणजे श्रेष्ठांचे संरक्षण करण्याची सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यकता। या प्रश्नाची पार्श्वभूमी जीवन कलह आणि जीवन संघर्षात योग्यतम माणसे टिकून राहिली पाहिजेत या सिद्धांतात आहे। म्हणजे नीतीला एवढं महत्त्व का? कारण चांगले माणसं टिकून राहिले पाहिजे आणि म्हणून का नाही त्या नीतीला पावित्र्य देण्यात आलेले आहे। ह्या प्रश्नाचा विकास संवादाशी संबंध आहे। हे सर्वश्रुतच आहे की मानव समाजाचा विकास जीवन संघर्षामुळे घडला। कारण प्रारंभिक युगात अन्न सामुग्री अतिमर्यादित होती।
हा संघर्ष भयानक स्वरूपाचा होता. निसर्गाचे दात आणि नखे रक्तलांछित आहेत असे म्हणतात. बघा काय म्हटलं गेलं आहे, निसर्गाचे दात आणि नखे रक्तलांछित आहेत असे म्हणतात. म्हणजे जो संघर्ष झालेला आहे बा अगोदर निसर्गाच्या काळामध्ये, तो फार भयानक झालेला आहे. निसर्गाच्या याच्यामध्ये हानी पण झालेली आहे, प्रगती पण झालेली आहे आणि अन्नसामग्री भरपूर होती. तर त्यामुळे त्याच्यामध्ये रक्तरंजित झालेला आहे तो निसर्गाचा काळ. त्यामध्ये भयंकर प्रमाणात संघर्ष झालेला आहे. जेव्हा विकास झाला तेव्हा त्यामध्ये क्रांती झाली, प्रतिक्रांती झाली. या सर्व बाबी इथं दडलेल्या आहे. या भयानक रक्तरंजित संघर्षात योग्यतम तेच टिकाव धरू शकतात. या भयानक रक्तरंजित संघर्षात योग्यतम तेच टिकाव धरू शकतात. ही समाजाची अगदी प्रारंभीची स्थिती झाली. ह्या बा निसर्गाच्या याच्यामध्ये जे योग्यतम आहे तेच टिकले, बाकी सगळे नष्ट झाले. मग योग्यतम काय या निसर्गामध्ये? धम्म टिकला. बाकी जे अयोग्य होतं ते निसर्गाच्या याच्यामध्ये नष्ट झालं. तसंच निसर्गाचं बॅलन्स राहिलं तर सगळं टिकते बरोबर. निसर्गाला जर कोरलं, निसर्गाला जर त्रास दिला, निसर्गाची जर हानी केली तर ते नष्ट करून टाकते निसर्ग, ते टिकत नाही. म्हणून निसर्गाचं संतुलन असणं फार आवश्यक आहे आणि तोच धम्म आहे. जेव्हा संतुलन असते तेव्हाच धम्म काम करते. संतुलन बिघडलं तिथं धम्म नाही. हे बाबा आपण समजून घेतली पाहिजे. ही समाजाची अगदी प्रारंभीची स्थिती झाली. प्राचीन काळी केव्हा तरी आणि कोणीतरी असा प्रश्न उपस्थित केला असेल की जो सर्वात अधिक शक्तिमान तोच योग्यतम आहे काय, की जो अत्यंत दुर्बल आहे त्याला संरक्षण दिले तर परिणामी समाजाचे हेतू आणि साध्य साधावयाला तोच अधिक योग्य ठरणार नाही काय. तत्कालीन सामाजिक स्थितीने त्याचे उत्तर होकारार्थी दिलेले दिसते. नंतर असा प्रश्न उद्भवतो की कमजोर दुर्बल माणसाचे संरक्षण करण्याचा मार्ग कोणता. नंतर असा प्रश्न उद्भवतो की कमजोर दुर्बल माणसाचे संरक्षण करण्याचा मार्ग कोणता. जे माणसं कमजोर आहे बा, याचं तर रक्षण करायचं आहे, तर याचा मार्ग कोणता आहे. तर म्हटलं गेलेलं आहे जे योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तिमान आहेत त्यांच्यावर काही निर्बंध घातल्याने ते शक्य होणार आहे. याचे उत्तरात नीतीचा उगम आणि आवश्यकता सामावलेली आहे. म्हणजे जे बा ताकदवर लोक आहे याच्यावर काही निर्बंध लावले तर हे जे दुर्बल आहे याचं संरक्षण होईल. जसं जंगलामध्ये प्राणी आहेत, प्राण्यांना आता संरक्षण भेटलेलं आहे. कारण त्यांना आता कोणी पण हे करत होतं, पहिले त्रास देत होता आहे का नाही, त्यांची हानी करत होतं. त्यांना कायदा लागू झाला, आता संरक्षण आहे. ताकदवर याच्यापासून माणसांपासून संरक्षण आहे आणि म्हणून ते सुरक्षित आहे. तसंच कमजोर माणसाला सुरक्षित ठेवायचं असेल तर ताकदवर माणसाला काय करावं लागते, निर्बंध लावावं लागते. असं असतं ते. याचं उत्तरात नीतीचा उगम आणि आवश्यकता समावलेली आहे. प्रारंभी हे निर्बंध योग्यतम सर्वात अधिक शक्तिमान माणसाला लागू केल्यामुळे ते पवित्र मानण्याची आवश्यकता होती. यापासून होणारे परिणाम फार गंभीर स्वरूपाचे आहेत. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की सामाजिक स्वरूप धारण केल्याने नीती असामाजिक समाजहित विरोधिनी तर होत नाही ना. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की सामाजिक स्वरूप धारण केल्याने नीती असामाजिक
तर होत नाही ना. चोरांमध्ये आपापसात नीती नसते असे नाही. चोरांमध्ये आपापसात नीती नसते असे नाही. व्यापाऱ्यातही आपापसात नीती असते. एकाच जातींच्या माणसात आपापसात नीती असते. दरोडेखोरांच्या टोळीतही आपसात नीती असते. परंतु या नीतीचे स्वरूप वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता निर्माण करणारी असते. या नीतीचे स्वरूप वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता निर्माण करणारे असते. बघा, सगळ्यामध्ये नीती राहते. चोरांमध्ये आपली नीती राहते. पाय रे बा, सगळ्यांत बरोबरीने वाटून घेऊ, त्याच्यात नीती आहे काही ना काही. ते चोर आहे तरी पण नीती पा कशी स्वरूपाची आहे. नीतीचा एक प्रकार नाही म्हणा. नीतीचे प्रकार पा कसे आहे, त्याच्या आपल्यापुरतीच आहे ते फक्त ते. पण इतरांना बात लुटाचं, चोराचं हे. त्यानंतर मग त्यामध्ये म्हटलं गेलं व्यापारामध्ये जे व्यावसायिक असतात त्याच्यामध्ये आपसामध्ये नीती असते व्यवसायाबद्दल. त्यानंतर त्याच्यामध्ये दिलेलं आहे का जी जातीचा समूह असतो, जातीचा समूह, जातीची आपसामध्ये एक नीती असते. दुसऱ्याला त्रास द्यायचा, आपली आपण आपसामध्येच नीतीनं वागायचं बा. हे एका प्रकार ते आहे. दरोडेखोराची टोळी असते. अजून दरोडेखोर, त्याची आपसामध्ये नीती असते, पण दुसऱ्यांना ते त्रास देतात. पहा कसं आहे नीतीचं काम. परंतु या नीतीचे स्वरूप वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता निर्माण करणारे असते. आपल्यापुरतीच आहे ते, त्याच्यापुरतीच आहे मर्यादित. ही नीती म्हणजे एका विशिष्ट समूहाच्या हिताचे संरक्षण करण्यापुरतीच मर्यादित, म्हणजेच समाज हितविरोधक असते. म्हणजे ते सामाजिक नाही आहे, फक्त एका समूहापुरतीच ते मर्यादित आहे. समाजाच्या हिताच्या विरोधात असते ते. समाज हित विरोधक असते. या प्रकारच्या नीतीतील वेगळेपणाची जाणीव आणि आपल्या पूर्तीची क्रियाशीलता ही तिचे समाजविरोधक रूप अगदी उघडे करतात. म्हणजे समाजविरोधक रूप अगदी उघडे करतात, म्हणजे ते आपल्यापुरतीच क्रिया करते. ही नीती अशा प्रकारची आपल्यापुरतीच क्रिया करते आणि समाजविरोधक रूप उघड करून दिसते. समाजविरोधक रूप अगदी उघडे करतात, म्हणजे ते समाजाच्या विरोधामध्ये असते अशी नीती जी आपली पुरती असते. तर जी नीती फक्त एका समूहापुरती असते ती समाजाच्या विरोधक रूप धारण करते. जेव्हा जेव्हा एखादा विशिष्ट समूह आपला स्वार्थ राखण्यासाठी नीती पाळतो तेव्हा तेव्हा त्या नीतीचे समाजविरोधक रूप स्पष्ट होते. जेव्हा एक विशिष्ट समूह आपल्यापुरता स्वार्थ पाळतो त्या नीतीला धरून, ते समाजविरोधक रूप स्पष्ट होते. म्हणजे बा तुम्ही आपसाचं आपलं हे करून राहिले बा, आमचा विचार आला लक्षात. जर समजा एखादी योजना आली घरकुलची, समजून घ्या आहे 500 करोडची योजना, आणि त्यानं घरकुल बांधले, ते आपचं अधिकारी हां यात 100 करोड आपले गायब करायचे आहे, 400 करोड देऊन देऊ बांधून. मग ते आपसाचं त्याची नीती राहते. तू एवढे घेजो, मी एवढे घेईन, तू एवढे घेईन, झालं. इकडं ते मग कमजोर काम. अशा प्रकारे होणाऱ्या समाजातील समूह संघटनांचे परिणाम दूरगामी असतात. जर समाज असा परस्पर विरोधक समूहाचा बनला तर तो समाज असंघटित व शकलित राहील. असं म्हटलं गेलेलं आहे. जर बा आपसात असा नीती थोडे तुकडे जर आपसातही नीती पाळू लागले तर हा असंघटित बनन, हा संघटित होणार नाही. असंघटित व विभागलेल्या समाजापासून जे भय उद्भवते ते हे की
तो आपल्यासमोर भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मापदंड ठेवतो. म्हणजे विखुरलेला समाज आहे. म्हणजे कुठं 10 लोकांचा, कुठं 20 लोकांचा, कुठं 50चा, कुठं 100चा, कुठं 400चा, कुठं 500 विखुरलेला आहे. तर त्याच्यापेक्षा आदर्श कोणते आहे? भिन्न भिन्न आदर्श आहे. एक आदर्श आहे काय? एका घरामध्ये सगळ्याचं मत एक राहते काय? भिन्न भिन्न मत राहते आहे का नाही? गावामध्ये सगळ्याचं मत एक राहते काय? भिन्न भिन्न राहते. नगरामध्ये राहते काय? नाही राहत. असं भिन्न भिन्न राहते. तर मग याच्यात काय उत्पन्न होते? भय उद्भवते. जशा एकत्र एक काडी लवकर तुटते, एकत्र काड्या केल्या तुटत नाही, मजबूत राहते. तर विखुरलेला आहे, मग भय उत्पन्न होते. आणि सर्वसामान्य आदर्श आणि सर्वसामान्य मूल्यमापनाचे मापदंड नसल्यास सर्व समाज हा मिळते जुळते घेणारा असा एकजिन्सी राहत नाही. हा मग समाज जो असते विखुरलेला तो एकजिन्सी राहत नाही. एका विचारानं तो राहत नाही, विखुरलेला आहे. असे भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मापदंड रूढ असलेल्या समाजात व्यक्तीला आपल्या विचारात सुसंगती राखणे अशक्य होते. जेव्हा तो भिन्न भिन्न विखुरलेला आहे तर त्याला आपल्या विचारामध्ये सुसंगती राखणे अशक्य होते. राखू शकत नाही. आता बा भगवान बुद्धाचे विचार एकच आहे, पण आपसात अजूनही पटत नाही. बाबासाहेबांचे विचार एकसारखेच आहे, पण तरी आपसात पटत नाही. काहून बा? त्यांच्या संघटनांचे तुकडे, अनेक संघटना त्याच्या नावानं विखुरलेले आहेत. एकच आहे पण विचार, तरी आपसात पटत नाही. कारण अलग अलग ग्रुप तयार झालेला आहे. म्हणून हे भिन्न भिन्न मापदंड असल्यामुळं ते झालं भिन्न भिन्न विचार, तर ते काही ते सुसंगती राखू शकत नाही. सुसंगती राखणे अशक्य होते. न्याय व आपल्या संख्याबलाचा विचार बाजूला ठेवून भरमसाठ हक्क सांगणाऱ्या समूहाच्या वर्चस्वावर जो समाज आधारलेला असतो त्या समाजात संघर्ष हा अटळ असतो. काय म्हटलं गेलं आहे? न्याय व आपल्या संख्याबलाचा विचार बाजूला ठेवून भरमसाठ हक्क सांगणाऱ्या समूहाच्या वर्चस्वावर जो समाज आधारलेला असतो त्या समाजात संघर्ष हा अटळ असतो. न्याय बी बाजूला ठेवला आणि संख्याबलाचा विचारही बाजूला ठेवला, तिथं संघर्ष अटळ आहे. होत नाही का आपसामध्ये भांडणं, वादविवाद? ते गाणं बनलं आहे, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयाचे न्यारेचे टोकं असते. म्हणजे काहीतरी चांगलं घडलं असतं बा, 5 लोक जर एका विचाराचे असते तर. आता 5 लोक कुठं आहे शोधा बा. आता आपल्याला माहीत कुठं आहेत, शोधा 5 लोक आता कुठं आहेत. अशा प्रकारच्या संघर्षाला खीळ घालण्यासाठी सर्वांना पवित्र वाटणाऱ्या अशा सर्वसामान्य नीतिनियमांची आवश्यकता असते. ज्या संघर्षामुळे हानी होते तिथं नीतिनियमांची आवश्यकता असते. तो आहे धम्म. धम्मामध्ये अजून पकले नाही बरोबर. ज्या दिवशी सगळे धम्मामध्ये बरोबर पकन ना त्या दिवशी एकत्रच राहते. एकच राहीन बाबासाहेबाचं मातृसंघटन, एकच. त्या छत्राखाली सगळेजण एकत्र राहतील. कोणी पदासाठी भांडणं करणार नाही, सगळे एकत्र राहतील. पण ते कळलं पाहिजे, अजून धम्माची मुरवती बाजू समजली पाहिजे, धम्मामध्ये चांगले मुरले पाहिजे. इथं म्हणून तर म्हटलं गेलं अशा सर्वसामान्य नीतिनियमांची आवश्यकता असते. जिथं असे संघर्ष होतात, ज्या संघर्षापासून हानी होते, नुकसान होते, तिथं नीतिनियमांची आवश्यकता असते. धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे धम्म. धम्माची आवश्यकता आहे. म्हणून समाजाला धम्मामध्ये पका लागन, शिजा लागन, तेव्हा तो चवीदार लागन. जरा भात असते, तांदूळ आपण टाकतो,
त्याला जो व्यवस्थित शिजवलं बरोबर बॅलन्समध्ये तो बरोबर चवीदार लागते. जास्त शिजवला जळते, मग जास्त नाही शिजवा लागत, कमी नाही शिजवा लागत, बरोबर ते होय नीती. जेव्हा तो बरोबर शिजते ते नीती होय, बरोबर त्याची नीतीने त्याचं बॅलन्स केलेलं आहे का बा जास्तही नाही शिजला कमी नाही शिजला जळला बी नाही, बॅलन्स आहे, ती नीती होय. धम्म बरोबर घ्या लागते, तर तो बरोबर घेतला तर सगळेजण व्यवस्थित राहतात. नाही तर पहा पण किती ताल आहे, किती विखुरलेलं काम आहे, कोणी कोणाचं ऐकत नाही, कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. हा इकडं पळते, हा इकडं पळते, तो इकडल्या गल्लीत पळते, तो तिकडल्या गल्लीत पळते, आहे का नाही. आणि विखरून कनी संघर्ष करतात. तो तिथं संघर्ष करते, हा इकडं करते संघर्ष, हा पूर्व दिशेला, हा पश्चिमला, हा दक्षिण, आहे का नाही. अलग अलग दिशानं संघर्ष करतात. काय न्याय भेटणार आहे मग, काय साध्य होणार आहे. इथं नीती नाही आहे. मग नीती कधी आहे, जेव्हा एकत्र येतील. एकत्र का येत नाही. बाबासाहेब एक आहे, बुद्ध एक आहे, विचार एक आहे, एकत्र का नाही बा, हा प्रश्न लय मोठा आहे. म्हणून आता सध्या नीतीची धम्माची आवश्यकता आहे समाजाला एकत्र येण्यासाठी. तिसऱ्या एका कारणास्तव नीती पवित्र आणि सर्वव्यापक असण्याची आवश्यकता आहे, आणि ते म्हणजे व्यक्तीच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी. जीवन संघर्षात अथवा समूह शासनात व्यक्तीचे हित हे सुरक्षित नसते. व्यक्तीला ज्या समाजात सर्वसामान्य ध्येय आणि सर्वसामान्य आदर्श यांना सार्वत्रिक मान्यता असते, त्या समाजात जी मानसिक जीवन संघर्षात अथवा समूह शासनात व्यक्तीचे हित हे सुरक्षित नसते. व्यक्तीला ज्या समाजात सर्वसामान्य ध्येय आणि सर्वसामान्य आदर्श यांना सार्वत्रिक मान्यता असते, त्या समाजात जी मानसिक सुसंगती साधता येते, ती जो समाज समूहात विभागलेला असतो त्यात साधता येत नाही. समूहाप्रमाणे आदर्श आणि ध्येय भिन्न असली की समाजातील व्यक्तींचे विचार बहकतात. समूहाप्रमाणे आदर्श आणि ध्येय भिन्न असली की समाजातील व्यक्तींचे विचार बहकतात आणि समाज व्यवहाराकडे साकल्याने पाहण्याची दृष्टी सुसंगत राहू शकत नाही, ती विकृत होते. जर आदर्श जर बरोबर नसन आणि ध्येय जर भिन्न भिन्न असले तर त्यामध्ये म्हणते सुसंगती राहू शकत नाही, विकृती निर्माण होते ना. मग कधी भांडणं लागते. मग पहिले एकत्र असतात, मग धपकन भांडणं लागते. लोभापायी, काही रागापायी, द्वेषापायी, आहे काही मोहापायी भांडणं लागतात, विकृती तयार होते. मग आपसात पटत नाही, या सगळ्या बाबी निर्माण होतात. म्हणून म्हणते आदर्श भगवान बुद्ध असले पाहिजे, आदर्श बाबासाहेब असले पाहिजे. आता काही जणांचे आदर्श गुंडेच राहतात, आहे का नाही. गुंडे बदमाश आदर्श राहतात काही जणांचे. चांगला माणूस आदर्श नाही ठेवत, गुंडे बदमाश आदर्श राहतात. पण चांगले माणसं आदर्श असले पाहिजे, तेव्हा कुठं चांगलं होईल. दुसरे असे की समूह व्यवस्थेमुळे पक्षपातीपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही. समूह व्यवस्थेमुळे समाजाचे वर्गप्रधान थर बनतात. समूह व्यवस्थेमुळे समाजाचे वर्गप्रधान थर बनतात. जे मालक असतात ते मालकच राहतात आणि जे दास्यात जन्मास येतात ते दासच राहतात. धनी ते धनीच राहतात, कामगार ते कामगारच राहतात, अधिकार संपन्न ते अधिकार संपन्नच राहतात आणि गुलाम ते गुलामच राहतात.
याचा अर्थ असा की अशा व्यवस्थेत स्वातंत्र्याचा लाभ काही थोड्यांनाच होतो, सर्वांना होत नाही. अल्पसंख्याकांना समतेचा लाभ होतो, बहुसंख्याकांना मात्र त्यापासून वंचित राहावे लागतात. बहुसंख्य त्यांना काही लाभ नाही भेटत. OBC, SC, ST आणि इतर हे बहुसंख्याक आहे, यांना लाभ नाही भेटू राहिला. कारण हे समूह व्यवस्थेमध्ये गुरफटलेले आहेत. समूह, हे जात ते जात ते जात ते जात ते जात आहे का नाही, अलग अलग ग्रुप आहे ना, याचे एकत्र नाही आहे ना, नीती नाही तिथं. समूहामध्ये ते गुरफटलेले आहेत. समूह व्यवस्थेमध्ये कारण ते वर्गप्रधान थर बनलेले आहेत. हा थर वेगळा, तो थर वेगळा. एकाच जातीमध्ये किती तुकडे, एकाच ग्रुपमध्ये किती तुकडे, एकाच समाजामध्ये किती तुकडे. तर त्यांना मग काय, त्यांना लाभ नाही होत. लाभ काही मोजकेच लोक घेऊ राहिले, जे मुखातून आलेले आहेत तेच लाभ घेऊ राहिले. बाकी सगळे गुलाम खाली अव्यवस्थेमध्ये जगू राहिले. बहुसंख्याकांना मात्र त्यापासून वंचित राहावे लागते. यावर उपाय काय? यावर उपाय म्हणजे बंधुता ही सर्वत्र प्रभाव पाडणारी शक्ती बनविणे. बंधुता नाही आपसामध्ये. देशामध्ये बंधुता निर्माण करणं फार आवश्यक आहे. माणसात भांडणं होऊ राहिले आहे का नाही. देशामधले नागरिक आहेत ते म्हणतात ना, सब भाई भाई. तर भाई भाईचं हेच नाही, भांडणं आहे. म्हणून बंधुता, बंधुभाव, भाईचारा हा निर्माण करावा लागेल. तेव्हाच काही या देशामध्ये प्रगती होऊ शकते बहुसंख्यक लोकांची. तर त्यांना काही बंधुभाव निर्माण करणं फार आवश्यक आहे. पण काही जण बंधुभाव तोडासाठी काम करतात. आपसामध्ये म्हणते एकत्र नाही राहिले पाहिजे, आपल्याला घातक आहे. मग ये लोग अगर एक साथ आ गए तो हम हार गए. इनको बिखरे रखो, अलग अलग टुकड़ों में बांटो इनको, आपस में झगड़े लगाओ, असे काम काही जण करू राहिले. म्हणून यांच्या षड्यंत्रापासून आपण दूर राहायला पाहिजे. आपसामध्ये भाईचारा असणे, मैत्री असणे, बंधुभाव असणे, बंधुत्व असणे, बंधुता असणे फार आवश्यक आहे. तरच आपण टिकून राहू, तरच आपल्याला जिंकता येते, तरच आपल्याला आपले हक्क अधिकार मिळतील. नाही तर मग गुलाम राहाल. कालही गुलाम, आजही गुलाम आणि उद्याही गुलाम राहाल. म्हणून जर स्वतंत्र राहायचं असेल, मुक्त व्हायचं असेल तर बंधुता निर्माण करणं फार आवश्यक आहे. तेव्हाच बंधुता ही सर्वत्र प्रभाव पाडणारी शक्ती बनविणे. बंधुता जेव्हा निर्माण होईल तेव्हा शक्ती प्रदान होईल, तेव्हा शक्ती तयार होईल, ताकद तयार होईल एकमुठाची, एकजुटीची. तेव्हाच काही तुम्ही जे साध्य करायचं आहे ते साध्य करता येते. म्हणून आपसामध्ये बंधुता निर्माण करणं फार आवश्यक आहे. बंधुता म्हणजे काय? बंधुता म्हणजे मानवातील भातृभाव म्हणजेच नीती. बंधुता म्हणजे नीती, ज्यामध्ये सगळे एकत्र असतात, सगळे एकमेकाला समजून घेतात. म्हणूनच भगवान बुद्धाने शिकविले धम्म म्हणजे नीती, आणि धम्म पवित्र आहे तशीच नीतीही पवित्र आहे. नीती ही धम्माची पाहिजे, बंधुत्वाची पाहिजे, ती सर्वव्यापक आहे. त्यांचं सगळ्यांचं कल्याण होते, सर्वांचं मंगल होते. आणि बंधुभाव समजणं देशहितासाठी हे फार आवश्यक आहे. ज्यांना समजला ते एकत्र राहतात.
तो हा धर्माचा तो धर्माचा याच्यात ते वादामध्ये पडत नाही, जातीमध्ये पडत नाही. देशहितासाठी ते बंधुता निर्माण करतात आणि एकत्र कार्य करतात. आपला वैरी कोण, शत्रू कोण, आपल्यामध्ये भांडणं कोण लावतो, कोण आहे हा, याला ओळखता आलं पाहिजे. इथं जातीमध्ये भांडणं लागलेले आहेत. धर्माधर्मात भांडणं, धर्माधर्मात द्वेष, याच्या नावाखाली त्याच्या नावाखाली. यापासून दूर राहा, यापासून हानी होते. बंधुता निर्माण करा, भाईचारा निर्माण करा. चांगलं काय ते स्वीकारा. जे चुकीचं आहे, जे रूढ झालेलं आहे, चुकीचं आहे, त्याला सोडून द्या. ते सोडलं पाहिजे. कालांतराने बदल झाला पाहिजे. जे वैज्ञानिक आहे, चांगलं आहे, त्याचा स्वीकार केला पाहिजे. जे चुकीचं आहे, ज्यापासून हानी होते, नुकसान होते, ते सोडून दिलं पाहिजे. तेच नीती आहे, तोच धम्म आहे. धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे धम्म. तर आपण आता इथेच थांबूया. साधू साधू साधू.